विद्याभारतीने 50 शाळा सरकारकडून बंद पडत असलेल्या घेतल्या होत्या आणि 5 वर्षात नुसत्या टिकवल्या नाही, फुलवल्या त्या. आणि त्या काळात अनेक मराठी माध्यमाच्या शाळा आम्ही सुरू केल्या. आज मराठी मुलं जी निर्माण होत आहेत ती आम्ही सुरू केलेल्या मराठी शाळांतून निर्माण होत आहेत. म्हणजे विद्याभारती असेल, हेडगेवार शाळा असेल, विद्या प्रबोधिनी असेल, जिकडे जिकडे आमचा संबंध होता त्या ठिकाणी मराठी माध्यमाची पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा आम्ही सुरू केल्या. सरकार खालावत गेलं ही संख्या. आणि नंतर त्या ती पोकळी भरून येण्यासाठी ज्या नवीन शाळा काढायला पाहिजे होत्या, मराठी भक्त तयार होते काढायला, पण परवानगी एकाही शाळेला दिली नाही. गेली 8 वर्ष म्हणजे यांची कारकीर्द त्याच्यात आहे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांची, की त्यांनी एकही मराठी शाळेला परवानगी गेल्या 8 वर्षात आणि त्यांच्या कारकिर्दीत ही दिलेली नाही, बंदी घातलेली आहे. आणि एक स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांची होती की मराठी शाळा नाही, मराठी फक्त 27 शाळा आहेत. लक्षात घ्या, आज मारायला जरी लागले सरकारी शाळा तरी त्या 634 आहेत अजून शिल्लक. म्हणजे रडत मरत कशा का होईना पण एवढ्या शाळा आहेत. म्हणजे मराठी एवढ्या प्रमाणात आहे शिल्लक असून मारली गेली असली तरी, आणि कोकणी शाळा एवढ्याच आहेत राजभाषा झाली तरी. हे आश्चर्य आहे की नाही. आणि त्यामुळे या शाळांना बंदी, शाळा नवीन उघडायच्या नाही. कोकणी शाळा जर 20 विद्यार्थी जर तयार केले तर त्या ठिकाणी पहिल्या वर्षापासून आम्ही अनुदान देऊ. आणि या शाळा म्हणजे मराठीला आणि कोकणीला समान वागणूक आहे का या सरकारने दिलेली नाही, विचारलं पाहिजे. आपण जे जे सदस्य आहोत कुठल्याही एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे, आपण नेत्यांना विचारलं पाहिजे. आणि त्यांना डेटा जर हवा असेल तर तो माझ्याकडे इथे आहे. गजानन